मानाजीराव, काय करा? माफी मिळणार नाही का? बिलकुल नाही. कविराज, माफीचा सवालच पैदा होत नाही. तुमच्यावरील स्वराज्यद्रोह सिद्ध झाले आहे, तेव्हा माफी मिळणार नाही. कविराज, हात जोडतो, पण आता या वयात सजा? मला याच वयात गुन्हा करण्याची बुद्धी झाली होती ना, सजाही आताच मिळणार. पाया पडतो कविराज, माझ्या हातून घडू नये ते घडलं. रावजी नाना, तुम्ही स्वराज्याचे मीठ खाल्लं, रायगडाच्या सावलीत वाढलात, आणि तरीही तुम्हाला राजद्रोह करण्याची बुद्धी झालीच. माझ्या हातून चूक झाली, बुद्धी चढली होती माझी. या कटात कोण कोण सामील होतं? कविराज, बोला. मृत्यू अगोदर एवढं सांगून पुण्याचं काम करा. बोला, कोण कोण फितूर झाले होते? कोण कोण भेटलं शाब्दी खानाला? सांगा रावजी पंत. महाराज, स्वराज्यद्रोहांचा मुजरा रुजू होत नाही. महाराज, एक शब्द बोलू नका रावजी पंत. तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही स्वराज्याचे पहिले प्रतिनिधी, आबासाहेबांचे विश्वासू मानाजी मोरे, तुम्ही एवढे मोठे योद्धे. महाराज माफी द्या महाराज, एक वेळ माफी द्या. या कारस्थानात कोण कोण सामील होते त्याची माहिती द्या पंत. महाराज, लाज लाज वाटते सांगायला. रावजी पंत, नाव सांगा, म्हणजे त्यांच्यापासून आम्ही सावध राहू. मी हे मानाजी मोरे, काझी हैदर, काझी हैदर सुद्धा सामील होते. गंगाधर पंत, गंगाधर पंत हणमंते. जी महाराज. शिवाय निजापूरच्या वस्तीवरचा नरसू पाटील आणि कान्होजी शिर्केंचेही निरोप येतच होते. आणि निरोप कोण आणत होतं? काझी हैदर. काय निरोप येत होते? शाब्दी खानास रायगड मिळवून द्या म्हणून. आणि ते मंगल कार्य घडवून आणण्यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत घेत होतात. कविराज जी, यांच्या कडेलुटाच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी. महाराज, आज रात्रीच. महाराज, महाराज. जहांपना, एक बुरी खबर है. रायगढ़ पर शाब्दी खान ने जो हमारे आदमी भेजे थे वो पकड़े गए और उन्हें सजाए मौत फरमाई गई है. कडेलोटच करणार त्यांचा. रावजी पंतांना पण पकडून ठेवलंय. संभा के खिलाफ हमने जो साजिश बनाई थी वो पूरी की पूरी नाकामयाब हो गई है. जहांपना, शहजादी मुअज्जम की यहाँ से हमें जो खबरें आई है उस हिसाब से शहजादी मुअज्जम को कोकड़ में बहुत बुरी तरह से हराया गया है. और कुछ बाकी है सुनाने के लिए? जी, शाब्दी खान को कवि कलश ने रोक रखा है. पूरी कोशिशों के बावजूद भी शाब्दी खान को आगे बढ़ना मुश्किल हो गया है.
हंबीररावानं सरजा खानच्या फौजेला पकडून ठेवलं. जगत से हिलने भी नहीं दे रहे. कुल मिला के 30,000 से भी ज्यादा हमारे आदमी इन लड़ाइयों में मारे गए हैं. हमारी लूट भी बहुत हुई है. ये मरहट्टे न जाने कहां से आते हैं और पूरी तरह से लूटपाट करके वापस चले जाते हैं. इतना होकर भी हमारे हाथ कुछ नहीं लगा वजीर आलम. शायद वक्त हमारे खिलाफ है या फिर किस्मत का साथ नहीं, वरना हमारी कोशिशें, हमारी तैयारी. खामोश, खामोश. एक और लफ्ज किसी ने अपने मुंह से निकाला ना, सबको यहीं के यहीं दफन कर दूंगा इसी वक्त. किसकी किस्मत, किसका वक्त? हमारे सिपा सलारों की नाकामयाबी को वक्त और किस्मत के साथ तोलने की कोशिश मत करो. वक्त, किस्मत, ऐसे लफ्ज बुज़दिल इस्तेमाल करते हैं ये सरदार और सिपा सलार नहीं. अरे बेशर्मो, ये सारी खबरें सुनते वक्त तुम लोगों का खून नहीं खौला? अरे कुछ तो ख्याल करो. मुगलिया सल्तनत का बादशाह आलमगीर औरंगजेब बिना अपने ताज के यहां पर घूम रहा है. और कुछ नहीं तो कम से कम मुगलिया सल्तनत का तो ख्याल किया होता. हमने कोशिश ही की, जंगें लड़ी, मगर क्या हुआ? क्या लगा मेरे हाथ? आलमगीर औरंगजेब के हाथ खाली है. जिस किसी ने भी यह खबर फैलाई है ना, उसकी गर्दन फौरन कलम की जाए. तखलिया. लयच अवघड झालं राव. समद्यांची धरपकड झाली. होय ना. कान्होजी पंतांचा गाफीलपणा नडलाच समद्यांना. अहो एवढं सहजवारी घेत असतात का? गडावरची माणसं किती हुशार. आणि त्यात आमच्या राणी साहेब म्हणजे काय हो, लय हुशार. हो मी लहानपणापासून बघत आलोय त्या. लय अवघड झालं. समजा भेद आणून पाडलाय. कान्होजीराव, उगाच नका जीव खाऊ. हो या रावजी नानांनी समदे वांदे करून ठेवलेत. स्वतः गावले ते गावले, बाकीच्यांची नावं सांगितली. सांगितली ना तर सांगू दे ना. अहो, सांगू द्या काय, तुमचंही नाव सांगितलंय रावजी पंतांनी. मग काय मग तुमची अवस्था अशीच होईल रावजी पंतासारखी. कशावरून? आता तुम्हाला शिक्षा करणार ते टकमक टोक तुमच्यासाठी. बरोबर. पण आम्हाला कोणी सजा देऊ शकत नाही. का? कारण आता आम्ही मोगली छावणी सोडून स्वराज्यात जाणारच नाही. हा, आता इथेच जगायचं आणि इथेच अल्लाला प्यारं व्हायचं. बरोबर आहे. न्याय करणारी माणसं तुम्ही, लांबचं बघणारी माणसं तुम्ही. बरोबर लांबचं बघितलं. अहो आता आम्हाला पण सांगा दोन गोष्टी फायद्याच्या. जरूर. तुम्ही आता फायद्याचं राजकारण करायचं आणि आलमगिरास सोडू नका, कारण तुमच्या नखालाही धक्का लागणार नाही. आपल्या नखाला बी धक्का लागणार नाही अशा भ्रमात आता कुणीच राहू नये. एवढं जुनं जाणतं कारभारी रावजी. खुद्द राणी साहेबांनी जबर शिक्षा ठोठावली त्यासनी. खबर समजली. समद पुराव्यानिशी साबित करून रावजी पंतांना देहदंडाची शिक्षा झाली. आम्हाला काळजी लागली आहे आमच्या कान्होजी काकांची. त्यांनाही होणार शिक्षा? त्यांना तर पहिली शिक्षा होणार. मी तर असं ऐकलं की महाराजांची माणसं कान्होजी काकांच्या मागावर आहे ती. असणार की.
आणि नुसतं कान्होजी काकाच नवं, जे फितुरीच्या जोर बैठका काढतात यातल्या कुणालाच सोडणार नाहीत आता महाराज. मी म्हणते फितुरी का करायची? तुम्ही त्यांना एवढं समजावून सांगत होता तरी तुम्ही त्यांना गडावरही घेऊन जात होता. ते येतो असंही म्हणाले होते. पर आले नाही. त्यांनी सरळ घोडा औरंगजेबाच्या छावणीकडे नेला. पण आम्ही म्हणतो तुमचा शब्द त्यांनी डावललाच कसा? एक तर त्यासनीच ठावं, नाहीतर आई शिरकाईला ठावं. पर कान्होजी काकांनी दम धरायला पाहिजे होता. घाई केली कान्होजी काकांनी. त्यांच्यामुळे आता आपल्याला मनस्ताप भोगावा लागणार. मनस्ताप तर आता बी होतोय. अरे केवढा आडवं तिडवं सवाल केलं राजाने आम्हाला. कान्होजी काका काय करून बसला हे? आम्ही म्हणतो निरोप द्या त्यांना आणि बोलवून घ्या माफी मागायला. नाही, आता त्यांच्या परतीचा मार्ग बंद झाला. ते परत आले तरी त्यांची धरपकडच होणार. फितुरांची गय केली जाणार नाही आता. आम्ही तर म्हणतो फितुरीचा विचार जरी मनात आला तरी अशांचा यापुढे कडेलोट व्हावा. अब्बूजान, आप ये क्या कर रहे हैं? ये कैसा शतरंज है? ये खेल नहीं है, ये असली जंग है शहजादी. लेकिन अब्बूजान, ये तो नकली राजा है. नहीं, यही असलियत है, यही हकीकत है. जरा देखो, ये राजा है. हमने इसके स्वराज में कदम तो रखा है. हमारे सिपाहियों ने उसको चारों तरफ से घेरा भी है, जैसे ये सारे काले मोहरे. मगर कुछ ज्यादा कामयाबी हासिल नहीं है, क्योंकि कुछ ज्यादा जंग में हमें फतेह नहीं मिली. अब या तो हम संबा को जिंदा गिरफ्तार करें या जंग में मार दें. पर ऐसा कुछ हुआ नहीं है, क्योंकि संबा के साथ जो उसकी मराठा फौज है वो शातिर नहीं है. उनमें एक जज्बा है, उनमें एक जुनून है. अपने वतन के लिए मर मिटने की एक ताकत है, एक सोच है. उनके लिए स्वराज सिर्फ स्वराज नहीं है, उन सब के लिए ये स्वराज उनका अपना स्वराज है. और हमारे सिपाही, हमारे सरदार, हमारे सिपा सलार वो सिर्फ अपने पेट के लिए लड़ते हैं. अब ऐसे सूरत हाल में आपको क्या लगता है संबा को हम मार पाएंगे? अरे ऐसे सूरत हाल में तो उसे गिरफ्तार करना भी हमें नामुमकिन लगता है. हौसला रखिए अब्बूजान, आखिर में जीत हमारी ही होगी. पता नहीं हमारी जीत होगी या हमारी आखिरी सांसें हमें यहीं पर गिननी पड़ेंगी. कुछ समझ में नहीं आ रहा. कितना वक्त हो गया हमें यहां पर आए हुए. जब दिल्ली से निकले थे ना, तो लगा था कि 1 साल में फतेह पाएंगे और फिर लौट जाएंगे. मगर ऐसा कुछ नहीं हुआ, कुछ भी नहीं हुआ. अभी तो खबरें मिल रही हैं, खुफिया खबरें कि हमारी फौज थक चुकी है, परेशान हो चुकी है. वो वापस दिल्ली लौटना चाहते हैं, अपने अपने गांव, अपने अपने शहर लौटना चाहते हैं. और कुछ लोग तो चोरी छुपे भाग भी गए. हम भी किस मुंह से उनको रोके हैं, कैसे हौसला दें उनको? 5 साल शहजादी, 5 साल बहुत लंबा अरसा होता है. अगर उन्हें हौसला देना है तो एक बड़ी फतह, एक बड़ी जीत चाहिए. हमारी ये नाकाम सरदार, ये सरजा खान, ये शाब्दी खान, शहजादा मुअज्जम हमें एक फतेह नहीं दिला पाए. कमाल है. अब्बूजान, संभा के सरदार हमारी तरफ आ रहे होंगे. शायद उनमें भी कुछ ऐसे लोग हो जिनका हौसला टूटता होगा. नहीं, संभा के लोगों पर मैं भरोसा नहीं कर सकता.
क्या पता ये उनकी कोई साजिश? शहजादी सिर्फ एक जीत, एक फतेह चाहिए। मेरे मौला परवरदिगार रहम कर, इस बूढ़े की झोली में एक फतेह डाल दे। बुजान, सिर्फ ये चाहिए, ये। जब तक ये जिंदा है ना, ये जंग जारी है। हमें कुछ ना कुछ फौरन करना पड़ेगा, वरना हमारी फौज हताश होकर लौटने लगेगी दोबारा। कविराज राणीसाहेब सावध होत्या म्हणून आणि केवळ म्हणूनच रायगड वाचला. खरंय, रायगड वाचला आणि स्वराज्यद्रोह्यांना सजा मिळाली. पण कविराज, आम्हाला नवल वाटतं ते राहुजी पंतांचं. त्यांना आम्ही वेळोवेळी क्षमा केली तरी सुद्धा त्यांची लालसा अनावर झालीच. आणि मानाजी मोरे, कविराज, मानाजी मोरे, गंगाधर पंत, खूप खूप नाराज झालो आम्ही. आमच्याच माणसांना सजा देताना आम्हाला तरी कसं बरं वाटेल. राजन, नाही, आपल्या यातना आपल्यालाच ठाऊक, परंतु हा परचक्राचा समय आहे. अशा वेळी आपल्याला मदत करणं तर राहिलं बाजूलाच, तर आपलेच पाय खेचायचे हे योग्य नव्हे. कविराज, मनुष्य हा स्वार्थी असतोच आणि असावं सुद्धा त्यानं स्वार्थी. पण एका युगपुरुषानं निर्माण केलेलं हे स्वराज्य मात्र स्वार्थी नाही. खरंय राजा, परंतु ह्याची जाणीव किती लोकांना, आणि जाणीव असती तर हे असं एक कारस्थान करत बसले नसते, फितूर शत्रूला मिळाले नसते. खरंय तुमचं कविराज, अगदी खरं. ही गोष्ट लक्षात ठेवा कविराज. वटवृक्षाच्या सगळ्या पारंब्या गळून पडल्या तरी वटवृक्ष कधी कोसळत नाही, कारण त्याची मुळं जमिनीच्या काळजात खोलवर गेलेली असतात. आणि म्हणूनच शेकडो वर्ष वटवृक्ष टिकून राहतो. जी राजन, सध्या एवढंच करा, निष्ठावंत सरदारांची एक यादी तयार करा. कळू तरी द्या आपले कोण, परके कोण. आणि जे काठावरती आहेत त्यांचं काय करायचं? त्यांची भेट घ्या, त्यांना बोलवा. आम्ही स्वतः त्यांच्याशी बोलू. पुन्हा एकदा या सगळ्यांना स्वराज्याची महती समजावून सांगू. तातडीनं यादी करा अशा सरदारांची. जी राजन. जहांपना, क्या है वजीर आला? फेहरिस्त, इसमें संभा के लोगों के नाम लिखे हैं जो आलमगीर बादशाह की खिदमत करना चाहते हैं. कौन सरदार है? फेहरिस्त पढ़ूं? जी पढ़िए. जी राजन, पढ़ता हूँ, सुनिए. सरदार मोहिमे, सरदार गायकवाड, सरदार नलावडे, सरदार कंक, सरदार जाधव, सरदार मालोजी घोरपडे, सरदार निंबाळकर, सरदार काकडे, सरदार पासलकर, सरदार धमाले, सरदार घुले, सरदार कवडे, सरदार पालकर, सरदार डुरे, सरदार इंगळे, सरदार विचारे, सरदार घाटगे, सरदार ठोंबरे. राजन, यादी खूप मोठी आहे. पढू? पढ़िए. कान्होजी शिर्के, सरदार मालसावंत, सरदार बाजी घोलप, वक्काजी नावडकर, रामाजी गोविंद, सरदार माने और काजी हैदर और सरदार माने, सरदार जगदाळे, मालसावंत. अब क्या कर रहे हैं? बार बार वही नाम दोहरा रहे हैं. हाँ, ऐसे बार बार नाम दोहराने से फेहरिस्त बढ़ जाती है क्या? जी जहांपना. आगे पढ़िए. और कौन है बगावत में? जे स्वराज्याचे ते स्वराज्याचेच आहेत. अर्थातच राजन. कविराज, फौजेत फितुरी नाही याचा अभिमान आहे आम्हाला. राजन, एक दोन नावं आहेत जी इकडेही नाहीयेत आणि तिकडेही नाहीयेत. म्हणजे? जे राजन, ह्या नावांबद्दल उलट सुलट चर्चा ऐकायला येते. आप नाम बताइए, हमें नाम चाहिए. एक नाम है जो स्वराज के सच्चे हैं, बड़ा नाम है. क्या नाम है?
सरदार जेधे। सरदार जेधे? नामुमकिन। सरदार जेधे और मुगलिया सल्तनत के साथ आए, ये कभी नहीं हो सकता। दूसरा नाम बताओ। गणोजी शिर्के।